की मधुर बेला को आगे बढ़ाते हैं। दीप प्रज्वलन के लिए मैं नासिक रोड भावसा समाज के अध्यक्ष रिस्पेक्टेड मिस्टर दिलीप भावसा एवं आज के उत्सवमूर्ति मिस्टर चंद्रशेखर भावसा और मिसेस किशोरी भावसा को स्टेज पर आमंत्रित करना चाहूँगी। Of mixed feelings, both happy and sad. Moments flash in front of the person. Actually, this retirement ceremony is organized to recognize the retiree's work and his achievements. So before proceeding further, first of all, I request Pritesh Bhavsa to felicitate our Nashik Road Community President Mr. Dilip. I again respect Pritesh Bhavsa to felicitate Mrs. Kishori Bhavsa. सर्वं तु प्राप्नोत्येव न संशयः, जिसका अर्थ है गुरु के द्वारा जो प्राप्त नहीं होता वह अन्यत्र भी नहीं मिलता। गुरु कृपा से निसंदेह मनुष्य सब कुछ प्राप्त कर ही लेता है। संत कबीरदास जी अपने दोहे में कहते हैं, गुरु बिना ज्ञान न उपजे, गुरु बिना मिले न मोक्ष, गुरु बिन लिखे न सत्य कोई, गुरु बिन मिटे न दोष। Without Guru, no one obtains spiritual knowledge or achieves salvation. Without Guru, no one else can see the truth or have his doubts removed. Mr. Chandrasekhar Bhavsa, Kaka, he has served as art teacher in Kendriya Vidyalaya, Devgari camp for more than 30 years. Now I request our Bhavsa Samaj President Mr. Dilip Bhavsa to say few words for Shubha. बंधू भगिनी, आजच्या सत्कारमूर्ती चंद्रशेखर भावसा आणि सौभाग्यवती वहिनी वयाची 60 वर्ष पूर्ण करून आज दुसऱ्या पर्वात त्यांनी प्रवेश केलेला आहे। या 60 वर्षात त्यांनी जे काही त्यांच्या कलेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला, 35 वर्ष त्या चित्रकलेच्या माध्यमातून समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील ज्या विविध छटा त्यांनी विद्यार्थ्यांना आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी दिला आहे, त्याच्यात काही संकेत किंवा आर्टिकल त्यांनी आज आपल्यासमोर सादर केलं आहे, ते सुद्धा कौतुकास्पद आहे। आज ते 60 वर्ष पूर्ण करून सेवेतून निवृत्त होत आहे। तसं पाहिलं तर फक्त ते सेवेतूनच निवृत्त झाले आहे, परंतु आपल्या सर्वांच्या प्रेमातून ते अजून निवृत्त झालेले नाही। त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनाला आकार दिला, विद्येचा मौल्यवान सिद्धांत विद्यार्थ्यांच्या मनी उकळला। त्यांनी शुभ चिंतावे, शुभ इच्छावे,
वचनी शुभ बोलावे, सत्कर्माच्या पुण्याईने नरजन्माचे स्वार्थ केले, शुभकर्माच्या सामर्थ्याने जीवनाचे सोने केले. अशा चंद्रशेखर वावकर यांना मी माझ्या परिवाराच्या वतीने, नाशिक रोड परिसर भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. आज ते आमचे कार्यकारिणीचे सदस्य आहे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो. त्यांनी या आमच्या 3 वर्षाच्या सदस्य काळात त्यांनी समाजासाठी जे बहुमोल सहकार्य केलं आहे त्याचाही मी त्यांचं स्वतःच्या ऋणी आहे. धन्यवाद. आपण मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. रिटायरमेंट का समय एक ऐसा समय होता है जब व्यक्ति ऑफिस की अपनी ढेर सारी जिम्मेदारियों से मुक्त हो जाता है. रिटायरमेंट से पहले व्यक्ति पर अनेक प्रकार की जिम्मेदारियां होती हैं, जैसे कि घर का खर्च, शादी, बच्चों की पढ़ाई, और ये सब करते हुए वह इतना व्यस्त हो जाता है कि उसके पास अपने लिए वक्त ही नहीं रह जाता. वह अपनी बहुत सारे शौक और अपनी इच्छाओं को मन में ही दबा कर रखता है. इसलिए रिटायरमेंट का समय, रिटायरमेंट के बाद की लाइफ व्यक्ति को एंजॉय करनी चाहिए, क्योंकि असली जिंदगी व्यक्ति की इसके बाद ही शुरू होती है. With these words, I request, coming up in front of you all, my little angel Asmi, specially for her grandfather. So I request dignitaries on the dais to be please speak off the stage. We would like to felicitate him. Pritesh, please felicitate
Bhausar, definitely my daddy, Papa. He was born on 12th November 1959 in Pune, now known as a metro city. He lived in Nasik with a family with a strict father, late Babulal Bhausar. He was serving in central government and was working in currency note press and had retired from there itself. His loving mother, late Sushila Bai Bhausar, she was from Pune. His three innocent as well as loving brothers and one sister. Brothers' name as follows: Mr. Kumar Bhausar, Mr. Ramakant Bhausar, Mr. Pradeep Bhausar, and sister Shobha Bhausar. Thinking about from his schooling days, he had done his schooling from Nasik. He was admitted. He took his schooling from 1st to 10th in Purushottam School, and then he took his admission in art college as he was more keen towards art. I always told him that how did he inculcate that hobby of drawing. उनका ड्राइंग में इतना क्यों पेशा रहा हमेशा से, क्योंकि फैमिली में तो ऐसा कोई भी नहीं था. तो फिर पता चला that he was inspired by his eldest brother, that is Kumar. He used to make paintings and drawings out of the charcoal matchsticks on walls. और वहाँ से उनकी शुरुआत हुई. उन्हें हमेशा से ही बहुत सराहा गया उन चीज़ों के लिए जो भी घर में आता जाता था. उन्हें बहुत सराहते थे कि कितनी सुंदर पेंटिंग्स बनाई गई. So he decided to take up his career in art. While on the other side, all the three brothers were serving in MSCB powerhouse station. Once after completing his 10th standard, he went to leave his brother, Mr. Ramakant Bhausar, at powerhouse station. He said in Ekla Radhakrishnan. He went inside and saw the charcoal everywhere, and immediately he came outside because he could not bear the charcoal and the sound of powerhouse. He immediately took his education in college, took his admission in College of Arts in Nasik for 2 years, and soon Anna immediately got retired in 1979. Finance has always been a hurdle, and Anna had told them that I won't be able to fulfill your expenses, but whatever come across from my pension, I will do it for you. Father and three brothers firmly stood by his side, financially, emotionally, and by giving him all the support. Dad himself was aware of his difficulties and the hard work, and his work paid off as he got a merit seat in JJ School of Art, which is a renowned college these days. There again he took part. Education was always a hurdle because finance made a problem for him, but he never gave up. He always did part-time jobs by making some decorative designs and patterns for saris and Ganpati workshops which were there. He painted Ganpatis, and earning and learning was the way he succeeded with his career as well as his education. He had always had a dream that he wanted to put a gallery across in JJ School of Art, but in that time 1000 rupees एक डे का खर्चा होता था, which was not possible for him. आज भी अगर 1000 rupees बोलो, बच्चों के लिए पॉकेट मनी उतनी मिलती नहीं है, 500 रुपए तक मिल जाती है, पर उस जमाने में एक दिन 1000 rupees, which was a very big deal for him. Before the results were out, मुंबई में उन्हें जॉब ऑफर हो गई थी. उस टाइम उनका जो पेमेंट उनको ऑफर किया गया था, that was 400 rupees. Luckily, over there, he got another offer of teacher in HAL school. So he came back to Nasik. There he obtained his position for a year in 1984 and 85. Suddenly, उन्हें बताया गया था कि उन्हें 1 साल का ब्रेक लेना पड़ेगा. पर उनके लक इतने अच्छे थे और उनके स्टार्स इतने चमक रहे थे कि उन्हें 2 दिन भी रुकना नहीं पड़ा और उन्हें इमीडिएटली केवी स्कूल साउथ देवलाली से ऑफर आ गई थी, which was in 1985. और उन्होंने अपना करियर शुरुआत की. इमीडिएटली उन्होंने अपनी नई गाड़ी भी उसी टाइम खरीदी 1988 में, 1986 में. मतलब 1 साल भी नहीं लगा. आजकल बच्चों को बाइक लेना पड़ता है तो माँ बाप को बताना पड़ता है कि डैडी मुझे गाड़ी लेके दो. But he himself stood on his feet and did all the work. Then he got married to the most beautiful lady
who always stood by his side and his ups and downs of his life, Mrs. Kishori Chandrasekhar Bhavsar, my mom. I would now like to share a glimpse of his journey in Kendriya Vidyalaya School as an art teacher. Actually, मतलब एक हूबहू मतलब एक नकल बनाने में तो हम उस म्यूजियम में गए थे और वहाँ पे उनका खुद का एक बैक स्टैचू था जहाँ पे हम लोग खड़े होकर फोटो ले सकते थे. तो पापा was trying to paint something on one of the statue that woman is trying to work on. So ये फोटो उसके बारे में है सर. और मुझे ऐसा लगा कि एक इन्विटेशन के अंदर ही पापा का पर्सनल टच होना, उनके आर्टिस्ट होने का कुछ अच्छा रहेगा. तो ये फोटो उसके बारे में. थैंक यू. जाने की रूटीन रही है. उनका क्लासरूम, टीचिंग रूम. का रिश्ता बहुत अनोखा रिश्ता है. सर और हम एकदम फ्रेंडली हैं और सर के आर्ट के बारे में भी कहने के लिए वर्ड्स नहीं है. मुझे पहले आर्ट में बहुत इंटरेस्ट ही नहीं था. जब से सर के आर्ट क्लासेस के लिए मैं आती हूँ तब से मुझे इंटरेस्ट आने लगे और मुझे सर से इंस्पिरेशन मिलता है कि मैं कोई आर्ट में फ्यूचर में कुछ करूँ आर्ट में. और हम इतने भी मेहनत नहीं थी सर से, लेकिन लास्ट 2 वीक से हम लोग सर के साथ मिलकर बातचीत में जिससे हमारा सर का बहुत अच्छा बॉन्डिंग हो रहा है. सर एक्चुअली हमें एक पेरेंट्स की तरह संभालते हैं और बस मैं इतना ही कहना चाहूँगी कि सर हमारे एक सेकेंड फादर है जो हमें फादर की तरह संभालते हैं. तो सर और हमारा रिश्ता एकदम फ्रेंडली रिश्ता है. सर के साथ हम लोग हर एक चीज़ मतलब मस्ती में करते थे. सर हमको डांटते थे, बहुत कुछ हमारी एकदम अच्छी मेमोरीज थे. और चॉकलेट सर का और हमारे साथ मैनेज का चॉकलेट की बहुत अच्छा है. और फिर एक बार मैं हमारे चॉकलेट भी लेके आए. एक बार सर बर्थडे हमारे अलग अलग चॉकलेट भी लेके आए. और हर एक इवेंट में स्कूल के हर एक इवेंट में सर का हाथ होता है. हर एक चीज़ सर डेकोरेट करते हैं. अभी हमारे स्कूल में कोई भी इवेंट होगा तो सर की बहुत याद आएगी. हाँ सर हमारे उसमें डालते हैं. बहुत क्वालिटी से भी हमारे सर का हमारे. और अभी सर चले जाएंगे तो हम लोग आर्ट रूम में जाएंगे तो हमें बहुत अजीब लगेगा. वरना पहले सर होते थे तो हम कभी भी आर्ट रूम में चले जाते थे, बहुत सारी मस्तियाँ करते थे. सर हमें कितना भी डांटे लेकिन वो मुझे उतना ही प्यार करते थे. सर ये ड्राइंग से हम बहुत इंस्पिरेशन अगर आपको ड्राइंग में हार्ड लगे तो मुझे कुछ बहुत अलग है. लेकिन जब सर जैसे बताते हैं नहीं हाथ से करने वाला होगा कि रियल के दिख रहे हाथ होते हैं. सर और हमारा 3 साल का रिश्ता है, लेकिन लगा नहीं कि सर को हम 3 साल से जान रहे हैं. हमको ऐसे लगा कि हम सर को बहुत सालों से जान रहे हैं. सर ने हमें अपने बच्चों की तरह ट्रीट किया है. ऐसे टीचर्स के साथ अच्छी बॉन्डिंग नहीं रही. हाँ सर डांटते थे, हंसते डांटते थे. हाँ सर अपने अगरबत्ती लगाते थे, पूरे लॉबी में स्मेल हो जाते थे. इतनी सही स्मेल आती थी ना. अगरबत्ती को स्मेल करने के लिए बार बार क्लास में निकल के आया मुझे कुछ स्मेल आती थी. सर ये
छान प्रकारे त्यांनी मला मी आल्यापासून इथे दिला. सीबी गौर सर एक बहुत ही हंसमुख और बहुत ही प्यारे इंसान है. इनके साथ मैं करीबन 8 साल से काम कर रहा हूँ और यकीन मानिए बहुत मजा आया इनके साथ काम करने का. इनके साथ हमने बहुत सारी चीज़ें सीखी है, जैसे आर्टिस्टिक वे, लाइफ को खुलेपन से जीना, खुश रहना, दूसरों को खुशियाँ बांटना. और इनके साथ जो मैंने इम्पोर्टेंट काम किया है वो डेली वैल्यूज है. जब भी टीचर्स नहीं आते हैं स्कूल में और उसके बाद जो मशक्क़त होती है कि कैसे स्कूल को मैनेज करें, कैसे कोऑपरेट करें टीचर्स के साथ, बच्चों के साथ, तो वो जो काम हमने जो किया है वो एक बहुत इंपॉर्टेंट काम है और हम लोगों ने उस चीज़ को बहुत इंजॉय करके किया है. कई बार ऐसा हो रहा है कि बादशाह सर थोड़े परेशान हो जाते थे, तो उस टाइम उनकी मदद करने का मौका मिला है और उनको बहुत सेटिस्फेक्शन मिला है. कई बार वो टीचर्स के साथ हमल हो जाती थी, तो उस चीज़ को हैंडल किए बहुत अच्छी तरह से. दूसरी बात ये कि अवसर सर जो है ये बहुत ही हेल्थ कॉन्शियस है और इनके रूम में आने के बाद अगरबत्ती की जो महक आती है वो मंत्रमुग्ध कर देती है, बहुत अच्छा लगता है. तो वो एक चीज़ जो है हमेशा याद रहेगी, बहुत प्यारा अनुभव रहा है. मैं चाहता हूँ कि उनके आने वाले भविष्य में वो ऐसे ही मुस्कुराते रहें, हंसते रहें और लोगों की जिंदगियों में बहुत सारी जगह है. उनका स्वास्थ्य और अच्छा रहे, सुखी रहे, स्वस्थ रहे, यही ईश्वर से एकदम स्वच्छ होण्याचे सर्व म्हणजे येऊन जाऊन अशी एकदम मुंबईवरून आमच्याशी पण समजावून राहिली आणि ते जाणार म्हणजे आम्हाला साहजिक मनामध्ये आमच्या चांगला माणूस म्हणून त्याच्यामुळे भागावी सराव करून I will also like to share profile summary and the achievements during his tenure as art teacher. He attended lot many national and international competitions like international competition Young and Boys held in the year 1993. In that, one of his students won silver medal. Same competition in the year 1996, one student won Bal Kala Sanskriti Puraskar and 2 students won Uttam Puraskar. Festival of Asia Children's Art in the year 1994 to 95. 4 students selected for their own work in art exhibition. In the Festival of Asia, he was awarded with an appreciation certificate by Deputy Commissioner, KBS Headquarters, New Delhi. In the 15th National KB Children Art Competition held in the year 1987, one student awarded gold medal. In the 16th National KB Children's Art Competition held in the year 1987, one student won gold medal. In 17th National KB Children's Art Competition in the year 1988, one student won gold medal. In All India Painting Competition among school children in 1995 to 96, 9 students won gold medals. In second All India Painting Competition among the school students in 1996 to 97, 4 students won gold medal. For the active participation in such type of national competitions, he was awarded as best teacher in the year 1995 to 96. For encouraging mass students for All India Navneet Master Stroke Drawing Competition, he
He was twice awarded with the Certificate of Honor in the year 2014 and 18. In elementary drawing grade examination in the year 2007, he achieved 100% results. In school level competition, many of his students won cash prizes. In poster making competition on World AIDS Day, organized by Army School Devrani in the year 2010, 3 students received cash prizes. 6 paintings sent to KVRO Mumbai in 2012 and 6 students received cash prizes. In All India Inadequate Reading Card Competition for Defence Force in the year 2012, 100 students participated, of which 19 students received first, second and third position and 4 students received gold medals. In Prerna Rangotsav Inter-School Color Contest sponsored by Cantonment Board, Devnami in the year 2012, 1 student received gold medal and 2 students received silver medals. For encouraging marked students for Navneet Master Stroke competition, he was awarded 6 times in a row with Certificate of Honor in the year 2010-15. He has received many more such awards during his tenure. Such a great artistic personality he is. I will request you all to please stand and make a big sound of applause for a very creative, innovative and inspirational teacher today with us. Please stand and make a big sound of applause for him. Thank you all. Please be seated. Now we will be having a small family कट्टा जैसा सेशन होगा. एक फैमिली कट्टा जैसा सेशन होने वाला है. रिक्वेस्ट है कि ये प्लीज टेबल आप बाजू में रखिए, कुछ चेयर अरेंज करना है मुझे यहाँ पे. बाय द टाइम मैं पूछना चाहती हूँ पापा से कि आज का ये क्षण आपको कैसा अनुभव हो रहा है. प्लीज 2 शब्द. माझा थोडक्यात परिचय देतो. मी सध्या केंद्रीय विद्यालय देवलाली येथे कला शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो. यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी माझी बदली झाली होती. माझ्या 35 वर्षाच्या नोकरीमध्ये मला सर्वांकडून, माझ्या आईवडिलांपासून, नातेवाईकांकडून, पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून तसेच माझ्या बरोबर काम करणाऱ्या सर्व इथे उपस्थित सर्व व्यक्तींकडून मला खूप चांगल्या पद्धतीने मला सन्मान मिळाला. मी त्याचं स्वागत करतो. मला माझ्या बरोबर काम करणाऱ्या सर्व व्यक्ती माझ्याकडे आल्या, माझ्या कार्यक्रमासाठी येऊन त्यांनी माझी शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. मी विद्यार्थ्यांसाठी भरपूर प्रयत्न केले होते आणि माझ्या विद्यार्थ्यांनी माझ्या कलेचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, विभागीय पातळीवर बऱ्याच स्पर्धांमधून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भाग घेतला. त्याच्यामुळे त्यांना जे प्राइजेस किंवा जे काही रौप्य पदक, स्वर्ण पदक मिळाले त्याच्यामुळे त्या मुलांबरोबर माझं आणि माझ्या शाळेचं नाव त्यांनी वरच्या पातळीवर आणलं. आपण सर्व पुन्हा एकदा आपण सर्व माझ्या या कार्यक्रमासाठी येऊन आपण सर्वांनी माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. When I was transferred to Kendriya Vidyalaya number 1 Devlali, then Bowser sir, he was 2 months senior to me, but he gave me very good guidance to that days. He helped me a lot, and I know he was very much interested with his duty. At any cost, he was not leaving the classes. Most probably, I was with him for 4 years or more than 4 years, but I never saw that the school was able to hire any kind of painter for any work. All sorts of work he was doing, very keen interest, and not in the school, but at home also he was taking pain to develop the school. If you wish to see his dedication, then just visit
KV number 1 Devlali near Devmati. You will get lot of witnesses there or in that school that what he has done during his career. I know very well that when I joined, then he was helping me a lot for each and every minute things. And yesterday also when he came to me to hand over the card of this felicitation ceremony, then to that time also he was telling me, sir, I am quite busy that I have to attend one board of grandparents day celebration. Then still to the end of the day, end of the job, he was doing very good work. I wish very, and I remember, as a family members we were living in Devlali, we were having small parties at home. Baisari sir, Ganguly sir, we were having very good coordination with Bausa sir, and till to the means in the night, till to the midnight we were enjoying the parties with singing, and he was very much interested in music also. His daughter didn't tell that matter, but he was keen interested, having minute interest in music. He was having all volumes of Binaka Gitmala, which he was writing in the diary, because in those days recording and video such things were very difficult. But he told me that each and every Binaka Gitmala he was recording that matters in copy and maintaining record which song was having which position. And he is having very melodious voice. To that time he was singing songs for us. So on this auspicious occasion, I wish him very good health and grand success in the second inning of life. Thank you very much. Next, Pritesh Bhavsar to please felicitate KB Principal. Thank you. अनफॉर्गेटेबल जे तू पप्पांसोबत शेअर केला आहे तो सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिते. मी छोटीशी मोमेंट शेअर करू इच्छिते. तिथे माझ्या लाईफमध्ये खूपच इम्पॉर्टंट आहे. मला जेव्हा एज्युकेशन घ्यायचं आणि डिप्लोमा इन मेडिकल रिटायर्डेशन जेव्हा कोर्स करायचा होता तेव्हा माझी मुलं होती. माझी मुलं लहान होती. प्रिया मोस्टली 4 and 5 yearsची होती. होता खूप मला सपोर्ट करायला माझे सासरे आणि शेखर त्यांच्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं. आणि माझे सगळे फॅमिली मेंबर माझ्या नाशिकपासून सगळे लांबच होते. त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होता. तर मला मुंबईला शिकायला जायचं होतं. तर शेखरने मला म्हणे तू बिंदास जा, 1 वर्ष कोर्स कर, मी मुलांना सांभाळतो. आणि मग त्या प्रसंगी प्रियाला मी शेखरकडे सोडलं आणि प्रितेशला घेऊन मुंबईला आले. प्रितेश माझी बहिणी ज्या मुंबईला राहत होती, मोठी बहिणी, तिने आणि माझ्या मम्मीनी खूप चांगल्या प्रकारे त्याला सांभाळलं आणि माझा कोर्स कंप्लीट केला. खूप खूप मदत केली. झालंच तर शेखर जेव्हा प्रिया खूपच लहान होती तर माझे सासरे माझ्या घरी राहून आणि शेखर दोघं जण तिची इतकी सगळी काळजी घ्यायची. सकाळची आंघोळ घालणं झालं, नाश्ता करणं झालं, तिला शाळेत सोडायचं, सगळं काम त्यांनी खूप खूप चांगल्या प्रकारे केलं. आणि इव्हन परत मुंबईला येऊन सुद्धा माझे काही प्रोजेक्ट असायचे ते पूर्ण करायला सुद्धा त्यांनी वेळोवेळी येऊन मला मदत केली आहे. आणि माझे प्रोजेक्ट करण्यामध्ये माझ्या 2 भावांचं पण खूप मोठं योगदान आहे. एक महेंद्र भावसार आणि एक दीपक भावसार. तर ते दोघं सुद्धा खूपच मला रात्री जागून प्रोजेक्ट बनवून मग दुसऱ्या दिवशी माझा मोठा भाऊ तो गाडीवर बसून मला बँड्राला सोडायला यायचा, बाईकवर ते पण. तर अशा प्रकारे माझ्या पूर्ण फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि आज माझी फॅमिली एवढी हॅपी आहे आणि मी सुद्धा खूप सुखी आहे. आणि माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि माझे जावई सुद्धा इतके चांगले आहेत की माझा मुलगा आज US ला आहे. पण मला असं वाटत नाही की तो तिकडे गेला, पण तो आमची इतकी काळजी घेतो की कोणत्याही शाळेला काही झालं तर लगेच तो
येऊन रात्रीच्या रात्री येऊन विचारतो की काय प्रॉब्लेम आहे का. तर थँकफुल फॉर सारंग आणि प्रिया. अशा प्रकारे माझं छोटीशी मुवमेंट आहे मी शेअर करू इच्छिते. थँक्यू सो मच. नंतर आता मी बोलू इच्छिते प्रदीप काकांना, जे एक सॉन्ग डेडिकेट करणार आहे. आणि अक्का म्हणजे संजय भाऊ सर, प्लीज तुम्ही त्यांना कंपनी करा आणि स्टेजवर या आणि काकांना हेल्प करा की ते सॉन्ग छान गाऊ शकतील. सगळ्यांनी प्लीज AVSIचे चीफ प्रिन्सिपल आणि आमचे कार्यक्रमाचे कथाकारवरती शेखर भाऊसाहेब व किशोरी यांना आजच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांचे किंवा आशीर्वाद. तर मी थोडक्यात परिचय देतो की शेखर हा आमच्या घरातला सगळ्यात लहान 4 नंबरचा होता. आम्ही 3 मोठे भाऊ, तिघही आम्ही गव्हर्नमेंटमध्ये होतो. तर आम्हाला जवळपास 5-5 वर्ष आले आणि आमचा चौथा लहान भाऊ तो पण आमचा होता. तर आमचं बालपण अतिशय लहानपणी कष्टात गेलं. सर्वांनी आपले कष्टपूर्ण शिक्षण घेतलं आणि आम्हाला कामाला लागलं. शेखरला लहानपणी शिकायची इच्छा होती. गावी त्याला सांगितलं बा तू तुझ्या आम्ही तुम्हाला करू, तुला कसं पाहिजे तू शिक्षण घे. तर त्यांनी उन्हाळ्या सुट्टीमध्ये गणपतीच्या मूर्ती करून आणि दिवाळीमध्ये आकाशकंदी, राखी पौर्णिमे टायमाला नाश्ता करून अशा प्रकारे त्यांनी स्वतःचा खर्च काढला आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज तो जीवनामध्ये एकदम सक्सेसफुल झाला. अगदी काही लहानपणी आठवण सांगतो. लहानपणी म्हणजे 1968-70ची गोष्ट, आम्ही सगळे एकत्र राहत होतो. तर तो लहान असताना त्याला सिनेमाची खूप आवडतो. तर विनायक कित्वाला हा कार्यक्रम असायचा. विनायक कित्वाला गेलो होतं, एक रजिस्टर वही घ्यायचे. तर वहीमध्ये पूर्ण 1 ते 16 प्रत्येक गाण्याचं संगीतकार कोण, गीतकार कोण, त्यातला गायक कोण, सिनेमाचं नाव सर्व लिहून ठेवायचे. तर त्याच्यातली एक आठवण सांगतो. तुम्ही रामाचा एक पिक्चर होता, त्याच्यातलं त्याचं गाणं आवडतं होतं दिनेशचं त्या शेखरचं. ते गाणं आम्ही तो पिक्चर बघायला गेलो होतो. त्या गावाला तिकीट मिळत नव्हतं, खूप गर्दी होती. तिकीट मिळत नव्हतं आणि खूप गर्दी होती तिकिटासाठी. हे लाईनमध्ये उभे राहिले शेखर आणि रवा आणि याचे कपडे फाटले. तरी म्हटलं की मी लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढलं आणि आम्ही नव्हतं केला. घरी आल्यानंतर आमच्याही म्हटले कपडे कसे काय फाटलेले. तर ते म्हणे आम्ही आम्हाला मारामारी केली. आईने मग दोघांची पण धुवाई केली. तो पिक्चर मला अजूनही आठवतो. त्यातलं एक आवडतं गाणं शेखरचं. ते गाणं मी थोडंसं जेवढं तुमच्या सगळ्यांसोबत सांगतो. कारण ते गाणं जर म्हटलं तर त्याला त्याचं बालपण असले आणि जरा त्या लहान स्मृती चांगली होती. त्या गाण्याचे बोल आहेत, आने से उसके आए बहार, जाने से उसके जाए बहार, बड़ी मस्तानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. जैसे बचते आगे पर्वतों से, जैसे झरता है झरना पे, झरनों की मौज है वो, मौजों की रवानी है मेरी महबूबा, मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. सवर के निकले आए सावन का कोई समझे होगी वो कोई चंचल हसीना, तो है वो रुक के सुहानी है मेरी महबूबा. आने से उसके आए बहार, गाने से उसके जाए बहार.
गाणं मी तुला लहानपणापासून शिकलो आहे. तो आता मला पुन्हा आठवतो. मला आठवलं म्हणून काही दोन शब्द सांगतो. मी आता रमाकांत भावसार आणि ज्योती कपूर ह्यांनाही स्टेजवर आमंत्रित करते की त्यांनी पण त्यांचे 2 शब्द शेअर करावे. नमस्कार, उपस्थितांचे स्वागत. माझा लहान भाऊ माझ्यापासून शेखर आजरेकर आहे. त्याचं माझं बालपण जवळ सारखं गेलं. आम्ही लहानपणी खेळत असताना 2-3 गोष्टी मी आपल्यासमोर शेअर करत आहे. आम्ही लहानपणी खेळत असताना शाळेत भरपूर मस्ती केली, खूप मारामार केले, घरी जाऊन आईवडिलांचे फटके खाल्ले. त्याच्यानंतर नंतर गणपतीच्या मूर्ती बनवायचं काम त्यांनी केलं. ते म्हणजे तेव्हापासून खूप ड्रॉइंगचं काम करायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही अनुराधा सिनेमाला लक्ष्मी पिक्चर पाहायला गेलो होतो. ती इतकी गर्दी होती तरी आम्ही नंबर लावून फार कपडे फाडले तरी तो लक्ष्मी पिक्चर पाहून आलो. तरी आल्यावर आई विचारते काय झालं, काही नाही लक्ष्मी पिक्चर पाहायला गेलो, खूप छान आहे, आवडला, कपडे फाटले त्याचं जाऊ दे पण पिक्चर पाहून आलो. त्याच्यानंतर असं करता करता आम्ही मोठं झालो. आम्ही आमच्या कामाला सर्व्हिसला लागलो होती आणि त्याच्यानंतर आज एकत्र आलो आणि असंच याच्यापुढे असंच असतं खेळत आम्ही सगळेजण एकत्र आहोत. एवढं बोलून आई म्हणू शकतो. मी आता भूषण दादाला स्टेजवर बोलवते. त्यांचे पुतणे पप्पांचे, त्यांच्यासोबत त्यांची खूपच एक विशेष बॉन्डिंग होती जी ही वुड लाईक टू शेअर विथ हिम. प्लीज. Namaskar and good evening to all ladies and gentlemen. Basically, Mr. Chandrasekhar Baburao Bhausar is my uncle, but he's not my uncle, he's my father. Because I know my childhood, मेरा जो बचपन है वो उन्होंने एक बहुत ही अच्छा एल्बम बना के रखा है, उसमें कैप्चर करके रखा है. कभी कभी मेरी यादें भी उनके साथ जो जुड़े हैं, जैसे वो हमेशा स्कूल से आते थे तो मेरे लिए चॉकलेट लेके आते थे, और इनकेस वो भूल जाते थे तो शाम को मेरे को ज़रूर मेरे लिए भी चॉकलेट लेके आते थे. तो आज भी मेरी वो बचपन की याद है, वो मेरे भी चॉकलेट. तो इट्स वेरी डिफिकल्ट टू डिस्क्राइब माई चाइल्डहुड इन 2 minutes, बट वट एवर आई हैव, तो माई चाइल्डहुड आई हैव लिव्ड Yes, captured in his camera. और आज वो मुझे उनके फोटोग्राफ, मेरे चाइल्डहुड के फोटोग्राफ बिल्कुल देते नहीं. मैं कभी भी मांगता हूँ कि मुझे चाइल्डहुड के फोटोग्राफ दो, देन डेफिनेटली वो देते नहीं. अभी सिंस यहाँ पे जो उनको पता है कि ही वॉज अ ड्राइंग टीचर, बट इन 90s he was having the DSLR professional camera and his hobby was to take the photographs. तो आजकल तो हमारे पास सबके पास मोबाइल है, ब्रांडेड मोबाइल है, अच्छे अच्छे कैमरे वाले मोबाइल है, जो भी चाहते हैं कि जो अपना बेस्ट मोमेंट है हम कैप्चर कर लेते थे. बट एट द टाइम ऑफ माई चाइल्डहुड उन्होंने हर एक चीज़ जो हमारे बेटे और हमारे बच्चों के कैप्चर करते हैं तो उन्होंने उनके कैमरा में कैप्चर कर लिया. सो आई एम वेरी थैंकफुल टू हिम. आज मैं मेरे फैमिली को किसी को भी बताता हूँ कि दिस इज माई चाइल्डहुड और ये मेरे चाचा है, इज माई वन ऑफ द फादर, और इन्होंने पूरा कैप्चर किया है. तो थैंक यू वेरी मच. Thank you, Dada, for sharing those memories. I would now like to call Sandeep Dada to please come up on stage and share also his sweet memories which he had spent with him. जर जास्त लाड करणारं कोणी असेल तर ते काका आणि मामाच असतात. नक्कीच आता हा फंक्शन जो आहे तो काकाचा आहे, तर काकांबद्दल बोलेल. मामांबद्दल पण भरपूर आठवणी आहे. प्रत्येक मामांनी माझ्यामधून खूप प्रेम केलं आहे. तर काकांचं महत्त्वाचं हे जसं भूषण म्हणाला की ते मेलेडी चॉकलेटी खाऊ घालायचे आम्हाला, आणि ही मेलेडी चॉकलेटी जी आहे खूप भांडण करत त्यासाठी. कधी कधी माझा लहान भाऊ निलेश, मला आठवतं की काकांनी फक्त निलेशसाठी ती चॉकलेट आणलं होतं. तर मी इतका भांडलो तर फायनली आईने काय केलं, माझं 2 तुकडे केल्याने मला शांत केलं. तर म्हणायचं असे असं की आम्हाला काय आवडतं आणि काय नाही हे काकांना समजायचं. आणि काकांनी लहानपणी त्यांचे एक विशिष्ट शब्द असायचे, ध्रुवा, म्हणजे
भाऊ कुठे गेला? गुर्र गेला. तर मला पण विचारायचे, संदीप तू कुठे गेला होता रे? तुम्ही म्हणायचं गुर्र. तर ते अजूनही मला विचारतात, संदीप तू कुठे गेला होता? मी परत म्हणतो गुर्र गेलो. तर ते अजूनही मला एकदम लहान मुलासारखं समजतात आणि मला पण आनंद आहे की ते मला फार प्रिय आहेत. माझ्या सगळ्या काकांमध्ये माझे 3 काका आहेत. त्यापैकी मला सगळ्यात जवळचे शेखर काका आहेत आणि रमा काका पण आहेत. रमा काकांबरोबर माझा एवढे जास्त संबंध जास्त आला नाही, पण शेखर काकांबरोबर खूप जवळीक निघाली. जेव्हा कधी ते मुंबईला येत असेल तर त्यांच्याशी पण भेट होत असते आमची. आणि आता तर जास्त जवळीक आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम एका प्रकारे रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे, पण माझी अशी इच्छा आहे की त्यांनी सर्वांना त्यांच्या हस्ते, त्यांची इच्छा पण होती की त्यांच्या हस्ते सगळ्यांना भगवद्गीतेचा वाटप व्हावा. तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही जाण्याच्या आधी प्रत्येक जणांनी यांच्या हातातून भगवद्गीता स्वीकार करावी. कारण की हा जो फेज आहे लाईफचा, या फेज मध्ये व्यक्तीने जेवढं सत्कर्म करता यावे, जेवढं पुण्य पत्रामध्ये घालता यावे तेवढं केलं पाहिजे, जेणेकरून पुढचा जो मार्ग आहे तो सुकर होत असतो. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की इकडे भगवंत जे आलेले आहेत त्या भगवंत स्वीकार करा आमच्या काकांच्या हस्ते आणि तुमचा भरभरून आशीर्वाद त्यांना प्रदान करा. त्यांच्या शुभेच्छा, तुमच्या शुभेच्छा त्यांना लाभू द्या, हीच तुमच्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. Lastly from family, मी सरोज मामींना बोलू इच्छिते. त्यांनी पप्पांसाठी सगळे एवढे काका काका करतायत, मलाही काका बोलायला लागतं. पप्पांसाठी एक गाणं बोलणार आहे. सो आय वुड लाईक टू कॉल सरोज प्लीज. सरोज मामी प्लीज. आणि चिन्नी शेखर भाऊ यांना शुभेच्छा देते. मी पहिल्यांदाच बोलते इथे, मला असं सवय नाही आहे, पण मी प्रयत्न करते आणि शेखर भाऊंसाठी एक गाणं गाते. ते सगळ्यांनी मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना किसका जीना है, जोरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, सूरज ना बन पाए तो बन के दीपक जलता चल, फूल मिले या अंगारे सच की राहों पे चलता चल, सच की राहों पे चलता चल, पर प्यार दिलों को देता है, अश्कों को दामन देता है, जीना उसका जोरों को जीवन देता है, मधुबन खुशबू देता है. फॅमिलीमधले जे खूप जवळचे आहेत आणि बाकीचे पण मेंबर्स आहेत फॅमिलीमधले, बट दीज वर सम ऑफ द पीपल हू वॉन्टेड टू शेअर देअर व्ह्यूज विथ अस. मी रिक्वेस्ट करते की प्लीज आता तुम्ही आपले चेअर्स घ्यावे. मम्मी पप्पा तुम्ही इकडेच बसून राहा, बाकीचे प्लीज तिकडे टेक अप चेअर. आपल्याकडे केडी ISP मधून शुभ संध्या. या आजची ही जी पर्वणी रिटायरमेंटची नसून एक आनंदी क्षण मी मानतो, कारण सर हे फक्त त्यांच्या कार्यातून रिटायर झालेले आहे. आता त्यांचं खरं जीवन सुरू झालेलं आहे असं मला वाटतंय. मी केंद्रीय विद्यालय ISP इथून संगीत शिक्षक विनोद धायडे सरांसाठी एक छोटंसं गाणं मी गाऊ इच्छितो. सरांनी बावसर सर मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, हे गाणं चालेल का चलते चलते? कारण बहुतेक रिटायरमेंटला बरेचसे हेच गाणे गातात.
मग हे आनंदी क्षण असतो, तर मग त्याच्यामुळे एक दुसरं गाणं मी चॉईस केलं सरांसाठी. रात कली के ख्वाब में आए और गले का हार हुई. रात कली एक ख्वाब में आए और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे आँख उन्हीं से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. मैं चाहूंगा सब लोग इस गाने पे अपना ताल देंगे तालियों के साथ में, तो और मजा आएगा. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. सुबह को जब हम नींद से जागे आँख उन्हीं से चार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. आँखों में काजल और लटों में काली घटा का बसेरा. सावली सूरत मोहनी मूरत सावन रुत का सवेरा. जब से ये मुखड़ा दिल में छुपा है, जब से ये मुखड़ा दिल में खिला है, दुनिया मेरी गुलजार हुई. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई और गले का हार हुई और गले का हार हुई. मला इथं बोलवलं आणि मला इथे संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. अनिल भावसार यांना बोलवते की त्यांनी पण 2 शब्द बोलावे. त्यांनी मला मना केलं होतं की स्टेजवर बोलू नकोस, पण मला त्यांना बोलवायचं आहे. प्लीज मिस्टर अनिल भावसार, प्लीज कम ऑन स्टेज. Okay, he'll come in a while. Mr. Sanjay Gangude, KVISP teacher. Mr. Sanjay Gangude sir, who was always a neighbor, he wants to share some views about Papa
So please, I would request him to please come up on stage. त्यांचे आणि आमचे खूपच पुराणे, it's like he was a neighbor since I think I was small enough. एक nearby 15 वर्षांचं आमचं bonding आहे. And I would definitely request him to please come on stage and share those views. गायकांना बोलवणार आहे, माझं सगळ्यांना मी सांगतो. इथे उपस्थित सर्व आप्तेष्ट, सर्व स्टाफ, सर्व मित्रमंडळी, सर्वांना शुभ संध्याचं बोललो जाईल यावर. पण येथे सर्वांना आवर्जून हे सांगावं, भावसार सर या बाजूला बसले, मॅडम भावसार, इकडे प्रितेश आणि इकडे प्रिया, हे दोघेही आमच्या समोर वाढलेले आहेत. आम्ही गेले 20-21 वर्षापासूनचे शेजारी कधी वाटलो नाही. सर्व काही आमचे पारिवारिक कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित सरांचे सर्व नातेवाईक, जवळजवळ या ठिकाणी 50% लोक माझ्या ओळखीचे आहे. याच्यावरून तुम्ही सर्व अंदाज करू शकता की आम्ही किती परिवारासारखे एकत्र राहिलो. प्रियाने माझं नाव घेतल्यास एकही प्रश्न, एकही मनामध्ये विचार न करता भावातिकडे आलो मी, जे सुचेल ते बोलेल. चला, तर सर आणि आम्ही एवढे वर्ष एकत्र शेजारी म्हणून राहिलो, एकाच कुटुंबामध्ये राहिलो असं समजा. शेजारी म्हटलं का काही लोकांमध्ये काही अनबन होतात, पण असं आमच्यामध्ये कधीच झालं नाही, कधीच अनबन नाही. सगळे आम्ही एकत्र चांगल्या प्रकारे राहिलो. आता सरांना माझं हे सांगणं आहे, कारण आम्ही अतिशय जवळ सरांना बघितलंय. सर कधी शांत राहत नाही. आता लोक विचार करतात की रिटायरमेंट झाल्यानंतर काही नाही, आता शांत राहिले दिवस, पण मला वाटत नाही सर शांत कधी राहतील म्हणून. आता सध्या ती अशी गोष्ट आहे की मी 5-6 महिन्यापासून दुसऱ्या घरी शिफ्ट झालो, पण माझं सरांकडे जाणं येणं असतंच. 15 दिवसांनी 20 दिवसांनी असतं, पण सरांकडे नेहमी काम असतं, घरामध्ये नेहमी काम चालू असतं. मला असं वाटतं रिटायर झाल्यानंतर पण ते काम स्टॉप होणार नाही, असं आमचं डिस्कस होतच असतं. उत्तरोत्तर काळासाठी सरांना माझ्याकडून गांगुर्डे परिवार व साऱ्या शुभेच्छा. स्वस्थ लाईफ असो, आरोग्याचं लाईफ असो, अशी मी प्रार्थना करतो. ओके, धन्यवाद. I would now like to call upon stage Mr. P.D. Yadav, Vice Principal, Kendriya Vidyalaya number 1. I would request Pritesh Bhasar to please facilitate him with the booking. नाही कोणालाच येत नाही ऍक्च्युली, मला तोच प्रॉब्लेम आहे. केंद्रीय विद्यालय हां, नंबर 1. चला मी करतो, जर झालं मी आता आज. साथी और मेरे आज के दोस्त जो रिटायर होने जा रहे हैं, मैं उनको तहे दिल से हार्दिक बधाई देता हूँ. और कल से आप देखते होंगे, हम केंद्रीय विद्यालय में हमेशा मिलते थे. जब मैं केंद्रीय विद्यालय संगठन में नया आया तो इस केंद्रीय विद्यालय संगठन का कामकाज कैसा होता है, इसके लिए मैं भावसार सर से हमेशा मिलता था. जो भी उपलब्धि रहती थी ड्राइंग कंपटीशन के बारे में या कोई सर्कुलर संगठन से आता था तो कैसे आयोजित की जाए, इसका पूरा मार्गदर्शन मैं सर से लेता था. और आज दुख की बात यह है कि आगे हमें वो उपलब्ध नहीं रहेंगे, फिर भी मैं भविष्य में उनका साथ और जो भी मुझे कठिनाई आएगी वो उनसे बिल्कुल मार्गदर्शन देता रहूँगा. आप सभी ने गौर किया होगा और हम सभी साथी गौर करते थे कि सर की जो पर्सनालिटी है और इनका जो पहराव था, कलर कॉम्बिनेशन शर्ट एंड पैंट का, तो मेरे साथी भी जानते हैं कि इनका कलर चॉइस बहुत ही सही ढंग से था. पैंट, उसके ऊपर शर्ट और शर्ट के जो कलर्स है पैंट के कलर. तो सर मैं बात आपसे करना चाहता हूँ कि ये जो कलर स्कीम आप चॉइस करते थे, ये भाभी जी की थी क्या आपकी खुद की थी?
सर के लिए एक कविता में प्रस्तुत करना चाहता हूँ। एक बात हमको बिल्कुल भी नहीं भाती है। एक बात हमको बिल्कुल भी नहीं भाती है कि 60 की उम्र इतनी जल्दी आ जाती है, कि 60 की उम्र इतनी जल्दी आ जाती है। कहते हैं लोग सब 60 में सठियाने लगते हैं। कहते हैं लोग 60 में सठियाने लगते हैं, पर भावसार जी तो आप अभी तक जवान लगते हैं। पर भावसार जी अभी तक जवान लगते हैं। सरकार ने वफादारी का ये कैसा सिला दिया है। सरकार ने वफादारी का ये कैसा सिला दिया है। भरी जवानी में जो परमानेंट तबादला दिया है। भरी जवानी में जो परमानेंट तबादला दिया है। जीवन भर तो करते रहे सरकार की नौकरी। जीवन भर तो करते रहे सरकार की नौकरी। अब करनी पड़ेगी घरेलू सरकार की चाकरी। अब करनी पड़ेगी घरेलू सरकार की चाकरी। जो रोग स्कूल में अक्सर मारते थे सब पर, अब देखेंगे किसका हुक्म चलेगा घर पर। किसका हुक्म चलेगा घर पर। सेवानिवृत्ति के बाद साहब खुद को डांट से बचा पाए। सेवानिवृत्ति के बाद साहब खुद को डांट से बचा पाए। इसीलिए हम देते हैं सेवानिवृत्ति पर शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद। मिस्टर राजेंद्र त्रिवेदी NRC केवी त्यांना पण एक गाणं सादर करायचं आहे कागदसाठी. कृपया त्यांनी स्टेजवर या. Always industrious, dear भावसार सर, रिटायर हो रहे हैं, ऐसा इनको चेहरे पे देख के कौन बता सकता है। सर, आपके लिए एक गाना मैं पेश करना चाहता हूँ। मुझे पता है कि आप बहुत ही जिंदा दिल इंसान हैं, तो ऐसे जिंदा दिल इंसान के लिए वैसा ही गाना मैं पेश करना चाहता हूँ। बहुत ही फेमस गाना है पुरानी फिल्मों का। सर को बोला था मैंने कि कराओके सिस्टम रखना, लेकिन सर रख नहीं पाए। मुझे बोलते मैं खुद ले आता। तेरे जैसा यार कहाँ, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के, मेरी जिंदगी सवारी तुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए। तेरे जैसा यार तेरे संग जीना यहाँ,
तेरे संग मर जाना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा यार आना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा यार आना। थैंक यू वेरी मच। And his wife, त्यांनी एक पेंटिंग बनवली आहे, त्यांना प्लीज मी बोलवू इच्छिते. ओपन करून घ्या. सभी को नमस्कार. A very warm good evening to all of you. एक कलाकार की तरफ से दूसरे कलाकार को, मैडम मिसेस रूपाली पाकर, my beloved, my better half. She also worked in KV for some time and कभी से इच्छा थी कि कुछ ऐसा दिया जाए जो हमेशा याद रहे. इनके ड्राइंग रूम में सजेगा जी. थैंक यू वेरी मच. और अभी आया हूँ, फरमाइश भी हो रही है तो कुछ पंक्तियां सुनाऊंगा बिकॉज हमारे भावसर सर निश्चित रूप से ही इज अ गुड आर्टिस्ट, पेंटर, ड्राइंग पेंटिंग के साथ साथ घूमने फिरने का भी शौक रखते हैं और साथ में ही पुराने गानों के बहुत शौकीन हैं. तो इसलिए इनकी खिदमत में पेश है कुछ पंक्तियां. ये शाम भी बहुत मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. दूर रहती है क्यों मेरे पास आती नहीं, होठों पे तेरे कभी प्यास छाती नहीं. ऐसा लगे जैसे कि तू हंस के जहर कोई पिए जाए. शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. और ज्यादा नहीं कहूँगा, बस चलते चलते चूंकि ऐसे ही शामें होती रहे, हंसते रहे, मुस्कुराते रहे हम लोग और ऐसे ही मिलते रहे. और उम्र की 60 वर्ष सभी लोग, बहुत से लोग यहाँ पर केवी से हैं, तो मैं उस परमपिता परमेश्वर से यही दुआ करूंगा कि सभी के जीवन में यह क्षण आए. 60 साल सुपर एनिमेशन, किसी को भी वीआरएस लेने की आवश्यकता न पड़े, यही मैं चाहता हूँ. और इसीलिए हंसते हंसते कट जाए रस्ते, जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. थैंक यू वेरी मच भावसर सर फॉर अ वंडरफुल पार्टी. मिसेस अर्चना भावसर मामींकडून त्यांना बोलायचं आहे. प्लीज कम ऑन प्लीज. Good evening everyone. Congratulations, very heartily congratulations शेखर भाऊ for the retirement. आणि मला असं वाटतं ॲक्च्युली 2019 हा शेखर भाऊ आणि किशोर ताईंसाठी खूप इम्पॉर्टंट इयर आहे.
कारण त्याच वर्षी मे महिन्यात प्रितेशचा कॉम्पिटिशन प्रोग्राम होता आणि जिंगीवानी शेखर भाऊ US ला गेलेले. तर ह्याच वर्षी 2019 मध्ये प्रितेश MSc झाला, कम्प्युटर सायन्समध्ये त्याचा मास्टर झाला आणि याच वर्षी शेखर भाऊचं रिटायरमेंट झालं. So Pritesh is starting his new life and Shekhar Bhau is got his retirement in 2019. So congratulations to Pritesh for his graduation, for his masters, and congratulations to Shekhar Bhau for his retirement. प्रिया आणि प्रितेश आणि सारंगकडून एक्सेप्ट करा. जास्त वेळ नाही घेणार कोणाचा आता. ओनली 2 minutes waiting. नमस्कार सर, आज रिटायरमेंट हो गए. मुझे बहुत बढ़िया दुख हो रहा है क्योंकि उन्होंने जिंदगी में बहुत ही ईमानदारी से ड्यूटी की है. उनके साथ में मैं साउथ डेवलपमेंट में था. उनके साथ में बिताए गए 5 साल मुझे हमेशा के लिए याद रहेंगे. और उनका जो काम के प्रति जो लगाव मैंने देखा, उसी के ऊपर से भी मैंने जिंदगी में कैसे काम करना है ये बात मैंने उन्हीं से सीखी है कि कैसे डेडिकेटेड होकर कैसे सीखना है, बच्चों के साथ में कैसे मिलना है, कैसे बात करना है. ये सारी चीज़ें मैंने सर से सीखा हूँ. और सर के साथ में रहने की वजह से मेरा तो शुरू का मेरा साथ था और सर का काम देखकर मैं भी बच्चों के साथ में वैसे ही रहने लगा जैसे सर रहते थे. सर, मैं आपके वहाँ पर आने की मेरी बहुत इच्छा थी, लेकिन कुछ काम और घर में शादी होने की वजह से मैं आपके वो फंक्शन में नहीं आ सकता. तो इसके लिए पहले सबसे पहले मैं क्षमा प्रार्थी हूँ. तो इसके बाद आपके जीवन में आप हमेशा सुखी रहेंगे, यह आशा करता हूँ. आपके बच्चे भी दोनों सेटल हो गए. आपकी फैमिली में बहुत ही संस्कार वाले सब आपके माँ बाप सबसे मैं मिल चुका हूँ. बहुत अच्छा लगा, आप लोगों से मिलता रहा, मिलते रहूँगा. और इसके बाद भी कभी भी देगा कि कैंप में अगर आऊँगा तो आपको जरूर मिलूँगा. और अभी मैंने एक सॉन्ग आपके लिए तैयार किया है जो विदाई गीत कह सकते हैं आप, वो मैंने कंपोज किया है. तो उसकी मैं 4 लाइन आपके सामने प्रस्तुत करने का कोशिश करता हूँ. तो मैं गीत मेरे दोस्त ने लिखा है, मैंने कंपोज किया है स्पेशल आपके लिए. तो जो गीत है वो इस प्रकार है, बिना म्यूजिक के. प्रकार है, बिना म्यूजिक के गाने की कोशिश करता हूँ. लिए शुभकामना के सुमन विदाई दे रहे हैं हम, भुला पाएंगे कैसे हम गुजारे साथ में जो पल. लिए शुभकामना के सुमन सफल हो आप जीवन में, मधुर संगीत सा हो मन. लिए आशाओं के दीपक विदाई दे रहे हैं हम. हुई हो भूल यदि हमसे, भुला देना उसे मन से. ये गीतों भरी गजल है ये, विदाई दे रहे हैं हम. ये जीवन का है पथ लंबा, चुभे कंटक तो ना रुकना, निरंतर बढ़ते रहना. विदाई दे रहे हैं हम, लिए शुभकामना की सुमन विदाई दे रहे हैं, विदाई दे रहे हैं, विदाई दे रहे हैं.
आप हो सबसे खास। पापा आप कभी गले नहीं लगाते, कभी प्यार नहीं जताते, कभी पसंद नहीं पूछते, फिर भी पसंद की हर चीज दिला देते हैं, जाने कैसे। बात करना उन्हें पसंद नहीं, चुप ही रहते हैं अक्सर। बात करना उन्हें पसंद नहीं, चुप ही रहते हैं अक्सर। मन की सारी बात जान जाते हैं, बिन कहे जाने कैसे। पापा आप दूरियां रखते हैं हमारे साथ, पर किसी और की सख्ती मंजूर नहीं उन्हें। अपनी इस प्रेम को सख्ती से छुपाते हैं, जाने कैसे। फर्क नहीं उन्हें हम दूर हो या पास, फर्क नहीं हमें हम दूर हो या पास, या शायद किसी और के साथ। जबकि फर्क है उन्हें हम कहाँ हैं और है किसके साथ। कहते नहीं, जताते भी नहीं, छुपाते हैं जज्बात, जाने कैसे। पापा आप कभी रोते नहीं, रोए भी नहीं, मेरे विदाई में भी नहीं। खूब रोए थे विदा होते ही, जोर जोर से सब कहते हैं। आंसुओं के सागर को छुपाते हैं, जाने कैसे। उठकर चल देते हैं, बात होती है कोई बकवास की। उठकर चल देते हैं, बात होती है कोई बकवास की। कहते हैं बात करते हैं फालतू तुम सभी, अपनी भावनाओं को छुपाते हैं, जाने कैसे। पापा का जीवन है मैं और वो मेरे, ना कभी कुछ कहते हैं ना कभी कहने देते हैं। जब भी कहना चाहूँ बात बदल देते हैं, जाने कैसे। पर आज कहती हूँ ना रोक सकोगे आप, मेरी आवाज़ मेरे जज्बात, मेरे पापा आपको सबसे खास। थैंक यू। आणि त्यांच्या फॅमिलीला खूप चांगले आयुष्य लाभो या सदिच्छा देते। आणि त्यानंतर एक छोटासा भजन म्हणते। मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, मेरी चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे इसमें वैसे बहुत कुछ लिखा हुआ है बट मैं ये नहीं पढ़ूंगा। मैं बोलना चाहता हूँ सबको थैंक यू वेरी मच। मतलब मैं कभी सोच नहीं सकता हूँ लाइक मतलब पापा रिटायर होना, क्योंकि मेरे पापा को कभी काम ना करना ऐसा देखा ही नहीं है। हमेशा पापा काम करते हैं। मैं खुद पापा से हमेशा बोलता आप इतना काम क्यों करते हो, आपका स्कूल का समय खत्म हो गया, इसके बाद आपने रिलैक्स करना चाहिए, कुछ और करो। बट ही इज ऑलवेज लाइक नहीं, मेरा काम लाइक ये फन एक्टिविटी है मेरे लिए एंड आई डोंट फील कि ये काम है। इट इज समथिंग जो मुझे पसंद है, इसलिए मैं करता हूँ। सो वो काम को काम की तरह देखते नहीं। और ये मैं अभी समझ चुका हूँ जब मैं खुद काम करने लगा, क्योंकि मैं खुद मेरे काम को काम नहीं मानता। और ये मैंने शायद पापा से ही सीखा है और मैं पापा से जैसे ही मतलब बनना चाहता हूँ और बनने की कोशिश करता हूँ कि काम को काम ना मानूँ और बस एंजॉय करते जाओ अपनी लाइफ। तो मैं आप सभी को थैंक यू बोलना चाहता हूँ कि आप आए और आपने इतना प्यार दिखाया पापा की तरफ, हमारी फैमिली की तरफ। और मतलब जो लोगों ने भी इस पूरे इवेंट को सपोर्ट किया है डायरेक्टली इनडायरेक्टली, मैं आप सभी को थैंक यू बोलना चाहता हूँ। फैकल्टी को थैंक यू बोलना चाहता हूँ जिन्होंने हमें मदद की वीडियो बनाने के लिए पापा के बारे में। I mean, I cannot be more thankful to you guys. अभी हम लोग मतलब खाना स्टार्ट हो गया पीछे। और
अगर आपने पापा के लिए कुछ गिफ्ट लाए तो आप पापा को दे सकते हैं। एट द सेम टाइम आई नो हम लोगों ने बोला था गिफ्ट नहीं है, बट मेरे बहुत सारे लोगों ने बोला भी कि हम लोगों ने पापा के लिए लाया हुआ है कुछ, तो प्लीज़ मतलब आप दे सकते हो अभी। एट द सेम टाइम जैसे मेरे भाई संदीप ने बोला था कि पापा गीता वितरण करना चाहते हैं, तो पापा अभी मतलब गीता वितरण भी करेंगे लाइक ड्यूरिंग दिस टाइम। थैंक यू सो मच अगेन। मैं बहुत इनफॉर्मल था, मेरे पास लिखा हुआ था फॉर्मली, बट आई कैन नॉट डू इट, सॉरी। थैंक यू। स्पर्शाच्या धूसर रेषा, मौनाची मोहक भाषा, प्रश्नांना पडले उत्तर, कापूर भावे अंतर, रस्ता हा आहे बोलका, सावल्या मनांच्या वेड्या, जाऊ देत बिलगुन थोड्या, ऋणझुणतील सावरण्याची सात पावले, जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा नाही नाते आपुले, जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा नाही नाते आपुले. सरतू उन्हाची झालो मी सावळा, लागू नये ग पावसाच्या झळा, सरतू उन्हाची झालो मी सावळा, लागू नये ग पावसाच्या झळा, हाही दुरावा केवढा कोवळा, या सोबतीचा लागला हालळा, विसरून जाना सरलेले सारे, आतुर दोन्ही झाले किनारे, स्पर्शाविनाही सारे सांगून गेले, हो जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा नाही नाते आपुले, जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा नाही नाते आपुले. सावळा रंग हा होतसे या मनाचा, सावळा रंग हा होतसे या मनाचा, कान जर लागते काजळी रातीला, आपल्याच पाऊल वाटा एक होत जातील आता, गुणगुणतील आपल्या संगे आज पाखरे, जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा नाही नाते आपुले, जगण्याचे भान हे नाते आपुले, अवघीता हा
नाही नाते आपले